हॅलो गाईज, कसे आहात? स्वागत आहे तुमचं समिता साळवे ह्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. तर चला, आज आपण गप्पा गोष्टी काही करणार आहेत काही विषयावर. तर नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं बटन प्रेस करा, जेणेकरून माझा पहिला व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल. तर चला, आपण गप्पा गोष्टी करणार आहेत. मी मोबाईल ठेवते इथं. तर खूप जणांच्या प्रश्नांची मला उत्तरं द्यायची आहेत, की असे की जे लोक मला ओळखतात वगैरे अशा लोकांना. तर मला ह्या लोकांना सांगायचं आहे, जे लोक मला ओळखतात ना, तर मी त्यांना नातेवाईक तर अजिबातच म्हणणार नाही. माझं कसं झालं आहे, माझंच झालं आहे जड. माझ्याच घरामध्ये ड्रामे असतात, एक दिवस नवऱ्याचे, एक दिवस मुलांचे, लेकरांचे. त्यांना सांगण्यात समजवण्यामध्येच माझा दिवस जातो. स्वतःचे काम आवरणं, परत हे सोशल मीडिया सांभाळणं, व्हिडिओ अपलोड करणं. तर आता मला इंस्टाग्रामवर पण असं म्हणजे तिथं तर काय बोलता येत नाही, 90 सेकंदाचाच व्हिडिओ होतो. तर चला म्हटलं आपण किंवा आता किती मिनटाचा होतो काय माहिती, पण तो माझा व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा. तर मला जे लोक ओळखतात का त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे. तर मला त्यांना सांगायचं की मला माझ्यावर अपेक्षा का ठेवता, मला हे समजत नाही. आता काही लोकांना कसं वाटतं, मी सोशल मीडियावर आहे, मी व्हिडिओ बनवते म्हणजे लयच लाखा करोडावर कमवते. नाही भावांनो, मी आणखीन फेमस झालेली नाही आहे आणि माझी खूप अपेक्षा आहे. असं म्हणत नाही की माझ्या आयुष्यातला माणूस काय करतो काय नाही, त्याच्या पाठीमागं किती माणसं आहेत काय नाही, ते किती लोकांना सांभाळतं. माझं स्वभावामध्ये कसं आहे, मी कुणावर डिपेंड राहत नाही. ह्याच्या अगोदर पण मला पहिल्यापासूनच इंटरेस्ट आहे की आपण स्वतः काहीतरी 4 पैसे कमवले पाहिजे, कुणावर डिपेंड नसलंच पाहिजे. मग ते लीडच असो कुणीही असो, की असंच आहे आयुष्य. असं आहे की आपण जर शिक्षण घेतलेलं आहे, शिकलेलं आहोत, तर कुणावर डिपेंड नाही राहिलं पाहिजे. तर असं मला गेल्या वर्षी पण माझ्या भावकीतल्या चुलत भावांनी मला पैसे मागितले होते. म्हणे तू सोशल मीडियावर आहेस तर किती कमवते, तर आम्हाला उसने दे, 10,000 दे. एकाने मागितले होते 10,000 आणि त्याच्या दुसऱ्या छोट्या भावानं मागितले होते 1,00,000, म्हणे उसने दे. तर बाबा मला एक समजत नाही, किती नालायक मूर्ख लोक असतात की आपलेच आपल्याला जगू बी देत नाहीत आणि मरू बी देत नाहीत, आणि घोड्यावर बी बसलं तर नाव ठेवतात आणि पायानं बी चाललं तर नाव ठेवतात. मला हे समजत नाही ह्या लोकांचं. तर ह्यांना काहीतरी वाटलं पाहिजे, बाबा हे व्यक्ती किती दुःखातली आहे, दुःखातून इथपर्यंत आली. आणि मी सोशल मीडियावर आहे याचा सपोर्ट माझ्या घरच्यांचा अजिबात नाही. मला स्वतःला ह्याच्यामध्ये सुख समाधान भेटतं, ह्या गोष्टीचं मला भारी वाटतं, माझं माइंड फ्रेश होतं, म्हणून मी सोशल मीडियावर आहे. तर काही लोकांना वाटतं की बाबा ह्याच्यामध्ये खूपच ह्यांचं चांगलं आहे, म्हणजे लोकांचं सगळ्यांचं लक्ष. बरं, मी दुःखातून इथपर्यंत आलेली आहे, तर लोकांचं सगळ्यांचं लक्ष, जे लोक मला ओळखतात का त्यांचं लक्ष फक्त माझ्याकडचं ओनली ओन माझ्या. मी सोशल मीडियावर आहे, इंस्टाग्रामला, फेसबुकला किंवा यूट्यूबला. अरे तुम्हाला दुःखात कुणी मला सांगा, ज्यावेळेस माणूस कोणताही दुःखात असतो त्याच्यावर कुणी प्रेमाचे 4 शब्द बोलतो, अगर कुणी फोन करतो, अगर कॉल करून कसे आहेत कसे नाही, लेकरं बाळं कसे आहेत किंवा तुम्ही कसे आहेत असं विचारता, अजिबात कोणी चौकशी करत नाही. आता कुठं मी सोशल मीडियावर 4 पैसे भेटावं म्हणून मरमर करते, व्हिडिओ टाकते किंवा 4 पैसे येतील म्हणून हे प्रयत्न एक आहे माझा. आणि माझ्या फॅमिलीला किंवा माझ्या लेकरांना किंवा माझ्या आयुष्यातल्या माणसाला काही सपोर्ट व्हावा ह्या गोष्टीचा, म्हणून मी सोशल मीडियावर आहे. तर काही लोकांचं असं म्हणणं आहे की बाई दिवाळी तुम्ही खूपच छान केली आणि आमच्या घरचे आले होते, म्हणजे असं आता म्हणत नाही, मी कुणाची नावं तर अजिबात घेत नाही, समजणे वाले कोई शराही कापी असं म्हणायचं. तर काही लोकांचं म्हणणं आहे की तू आम्हाला म्हणजे आमच्या घरी कुणी मुली वगैरे आल्या तर तुम्ही बोलवत नाही तर चहा पाण्याला किंवा नाश्ता पाण्याला. तर मला सांगा की माणूस कसं असते हे पहा भावांनो, तुम्ही यूट्यूब फॅमिली मला सांगायचं कमेंट करून नक्कीच उत्तर, की आपण तशा व्यक्तींना जर मला सांगा त्यांचं म्हणणं आहे की त्यांना आई नाही किंवा बापच आहे असं तसं, तर बाबा तुम्ही तर दुसऱ्यावर का डिपेंड राहता, कुणावर का अपेक्षा करता? तुम्ही तरी कुठं वळण लावलं की आईच्या नंतर मावशी असते किंवा ते माहेरचे लोक असतात तुमच्या, त्यांच्या पण घरी. आता स्वतःच्या लेकरांना सुद्धा एक ग्लासभर पाणी नाही दिलं तर राग येतो, आपण चिडचिड करतो, काम करत नाही. तुम्ही पण हक्कानं या, हक्कानं घरातले कामं करा, हक्कानं 4 शब्द बोला, वागानं. का आम्हीच काही ठेका घेतला आहे का तुम्हाला सारखं, म्हणजे प्रत्येक वेळेस एकदा बोलवलं तर तुम्ही त्याचा मान राखत नाहीत, 2दा बोलवलं तर त्याचा रिस्पेक्ट करत नाहीत, कोणत्याच गोष्टीचा मान मर्यादा ठेवत नाहीत. मग काय येडे आहेत काय आम्ही, तुम्हाला काय उचलून आणावं का डोक्यावर? मला हे समजत नाही.
बाबा तुम्हाला एवढंच इंटरेस्ट आहे आमच्या घरी यायचा, बोलायचा किंवा काहीतरी करावं किंवा अपेक्षा, तर यायचं ना घरी, हक्काने यायचं, करायचं, खायचं. तर कशाला मग बोलून दाखवायचं बरं? त्याच गोष्टीचा मला खूप राग येतो हे अशा ओळखींच्या लोकांचा. तर मला आता ही झाली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट मला सांगा ओळखीच्या लोकांना, तर जेव्हा 2019मध्ये मी खूप दुःखामध्ये होते, खूप म्हणजे खूपच असं डिप्रेशनमध्ये गेले होते, मी डिप्रेशनमध्ये जायची वेळ आली होती. तर मला काही लोकांनी एवढं समजून सांगितलं बाबा की रडू नको. त्याच्यानंतर 2-3 वर्षांना माझी आई पण गेली. तर खूप साऱ्या लोकांनी समजायला, हे बाई पा, एकदा गेलेला माणूस कधीच परत येत नाही. त्याच्यामुळं आपलं आयुष्य आहे ना, राहिलेलं आयुष्य आपल्या स्वतःसाठी आणि मुलांसाठी जगायचं असतं. तर असं रडत बसून काहीच उपयोग नाही. तर माणूस कसं टेन्शनमध्ये खचून जातो, डिप्रेशनमध्ये जातो. तर मी एवढं स्वतःला म्हणजे एवढं आवरलेलं आहे, तिथून इथपर्यंत आलेले आहे. आणि आताही मी व्हिडिओ बनवते, तर माझे मिस्टर कधी माझे व्हिडिओ काढत नाही, अगर मुलं काढत नाही, त्यांना अजिबात इंटरेस्ट नाही. मुलांचं काय म्हणणं असतं, मम्मी, माझे मित्र असे म्हणतात 4 लोक, तुझी मम्मी काय चाळे करते, काय करते, पण त्यांना कुठं माहिती आहे. पण त्याच लोकांना मला पण म्हणायचं आहे, अरे बाबा, ज्यावेळेस आम्ही दुःखात संकटात होतो का, त्यावेळेस तुम्ही कुठं होता? माहीत होतं का तुम्हाला आम्ही कुठं आहेत, दुःखात आहेत, काय? त्यावेळेस तुम्ही चौकशी केली नाही. आता मी कुठं माझं माइंड फ्रेश ठेवण्यासाठी किंवा मी स्वतःसाठी व्हिडिओ काढते, मन रमवते, तर तिथं मी पटकन व्हिडिओ येऊन मारता तुम्ही कमेंटला किंवा माझ्या लेकराईकडं भुकता, माझ्या मुलांकडं, तुझी मम्मी काय करायली, सोशल मीडियावर व्हिडिओ करायली, असं करायली, तसं करायली. तर हे असे लोक आहेत, त्यांनी काय सांगायचं. हे लोकांचं तर जे ओळखत नाही त्यांचं तर जाऊ द्याच भावांनो, पण जे लोक आपल्याला ओळखतात का, तेच आपल्याला मागं खेचण्याचा प्रयत्न करतात आणि असे टॉर्चर करतात. तर मला हे सांगायचं आहे की तुम्ही तुमचे घराने सांगता आहेत नाही. आज सोशल मीडियावर मी पाहते लाखो करोडो लोकांना, आज कितीक मुलांना, कितीक बायकांना नवरे नाहीत, कितीक मुलांना बाप नाही किंवा कितीक मुलांना आई नाही. अरे तुम्हीच काय नवसाचे नाहीत की तुम्हाला तुमच्याच लेकरांना आई नाही किंवा बाप नाही. आणि मला हे सांगायचं आहे, आता ज्या मुलांना बाप नाही किंवा त्या मुलांनी ज्या मुलांना बाप नाही त्यांनी एक अपेक्षा केली का कधी कुणाकडून? तर कधीच नाही अपेक्षा केली. मी ते सांगते, माझा तर स्वभाव, माझ्या आईवडिलांचे संस्कार असे आहेत ना की बाबा गरिबीतून आपल्या घरची चटणी भाकर किंवा एक दिवस उपाशी राहिलं तर माणूस मरत नाही. आणि कुणाच्या दाराला जाणं किंवा ह्याच्या त्याच्या पाहुण्यामध्ये भिकाऱ्यासारखे हात पसरणं हे माझ्या संस्कारात आणि माझ्या आईवडिलाची शिकवण अजिबात नाही, माहिती आहे का, असं आहे. पण हे बिनकामाचं लोक भुगतात आणि अपेक्षा करतात, तुम्ही बोलवलंच पाहिजे, तुम्ही आम्हाला मान दिलाच पाहिजे. अरे तुम्ही काय कुठली आमदार खासदाराची औलाद गेलात काय? तुम्ही शिका ना अगोदर, तुमच्यात मॅनर शिस्त आहे का? तुम्ही कधी बोलवता? आम्ही पण दुःखात होतो तर तुम्ही कधी आम्हाला बोलवलं का? तुम्ही कधी आम्हाला विचारलं का तुमच्याकडून आम्ही 4 पैशाची किंवा चहा पाण्याची अपेक्षा केली का? मग तुमची का म्हणून आमच्यावर लक्ष? माझं तर कुणाकडंच नसतं खरंच, यूट्यूब फॅमिली, माझं तर अजिबात कुणाकडं लक्ष नसतं. मला हे सांगायचं आहे व्हिडिओच्या माध्यमातून की मला तिथे शेजारीसुद्धा आहे सोसायटीमध्ये, मला घरचं काम आवरायला 1-1.5-2 वाजतो. परत मला मग हे व्हिडिओ अपलोड करावं लागते, मी सोशल मीडियावर आहे म्हणून इकडं व्हिडिओ बघ, हे ते मोबाईल काम आवरलं की मोबाईल पाहणं, परत मग मुलाचं टेन्शन, ते नवऱ्याचं टेन्शन, घरामध्ये असलं नसलं पाहायचं, बाहेर जायचं मार्केटला, हे संपत नाहीत माझ्या लाईफमधल्या गोष्टी. आणि दुसऱ्यांचा विचार करायला आणि दुसऱ्याकडे लक्ष द्यायला आपल्याकडे अजिबात टाईम नाही. मी सध्या शेजारी इकडंच तिकडे तर आतापर्यंत कुठं गेलेली नाही, हातातलं काम सोडून कधी गेले नाही, कारण ती मला तसली सवयचं नाही. कसं असतं, 4 लोकांना बोललं का मग तेच कुठं नाही, हे काय म्हणले ते काय म्हणले, ह्याचं काय झालं त्याचं काय झालं. आता माझा स्वभाव कसा आहे, जे काय आहे ते रोखतो. आपल्याला राग आला किंवा चांगलं वाईट तोंडावरच बोलून दाखवायचं. अजिबात मन साफ आहे आणि स्वच्छ निर्मळ असं स्वभाव आहे, तर आपल्याला पटतच नाही. माझ्या मुलांना पण मी तसे संस्कार लावले, तर तेच सांगायचं होतं मला. तर म्हणजे आता मेन पॉईंट तर राहिलाच माझा सांगायचा. जाऊ दे, आता मी खूप दिवसानं शांत होते. माझी मुलं पण म्हणत होते, हे पहा कशी काय